ओम साईराम। जय ओम साईराम मंडळी, नमस्कार। शिर्डीमध्ये मी पोहोचलेला आहे आणि मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असणार की मुंबई ते शिर्डी आपला प्रवास हा भजनाच्या आणि आनंदाच्या नादात गेला। तब्बल त्या प्रवासाला आम्हाला 7.5 तास लागले, कारण का खूप ट्रॅफिक लागली होती कचरा घाटामध्ये आणि तिथे आम्हाला 1-1.5 तास लागला। त्याच्यानंतर आम्ही 3.5 तासानंतर पोहोचलो। त्यामध्ये कसं रात्र झाली, त्याच्यामध्ये थोडंसं झोपलो होतो आणि डायरेक्ट आता उठल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटतोय। तर मंडळी शिर्डीमध्ये पोहोचले आहे, तर आता आपण थोड्या वेळात साईबाबांचं दर्शन घेणार आहोत। तर मंडळी या ठिकाणी आलो, आंघोळी वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो, थकला, नाश्ता वगैरे चहा वगैरे आम्ही पियालेला आहोत आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय, म्हणजे साईबाबांच्या दर्शनाला। तर तुम्ही सुद्धा या प्रवासामध्ये सामील व्हा। तर चला मंडळी, भेटू साईबाबांचे दर्शन करता वेळी। तर मी आहे शिर्डीमध्ये, कुठेही जाऊ नका, तुम्ही सुद्धा माझ्या या प्रवासात सामील व्हा। मंडळी इथे येण्यासाठी बघा, आम्ही बसने आलो, तर एअरपोर्ट सुद्धा आहे, ट्रेन सेवा सुद्धा आहे। तर इथे येण्यासाठी अशा तिन्ही गोष्टीची उपलब्ध आहे। तर मी या ठिकाणी पोहोचलो। ओम साईराम। जय येते ना तुम्हाला, पण तुम्ही पाठी आलेला। तर आपला प्रवास सुरू झालेला आहे शिर्डीचा, म्हणजे साईबाबांच्या दर्शनाचा, बरोबर ना। आता किती वेळ लागते किती नाही आपल्याला सुद्धा माहिती नाही, पण आपण चांगले टाकाटक इथून फ्रेश वगैरे झालेलो आहोत। आणि काल भजनाला मजा आली का नाही तुम्हाला? हो, मस्त। व्हिडिओ वेगळा बनवणार आहे मी, कारण का प्रत्येक आठवण राहिली पाहिजे, एक भजनाची, एक दर्शनाची, आणि जसा प्रवास होईल तसा। तर बघा आमचा प्रवास सुरू झालेला आहे साईबाबाच्या दर्शनासाठी जाण्याचा। तर इकडे थोडा आज काहीतरी पॉलिटिकल कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं जास्त गर्दी वाटते आणि रविवारचा दिवस आहे, त्याच्यामुळे गर्दी तर असणारच आहे। तर बघा इकडे मार्केट सुद्धा आहे आणि सकाळचे वाजले 9। तर बघूया आम्हाला किती वेळ लागणार आहे। तर या बाजूला मार्केट वगैरे आहे, म्हणजे तर मी पण पहिल्यांदाच आलाय आणि इकडे आहे पॉलिटिकल कार्यक्रम, त्याच्यामुळे गर्दी फुल आहे। निवासस्थान असेल तर सुरुवातीला मला मार्केट आहे, बघा मार्केट आहे, तर ते आपण फिरणारच आहोत। पण घ्या कोल्हापुरी घ्या, या अगोदर आपण बाबाचं दर्शन घेण्यासाठी आपण पुढे जातोय। जेवण वगैरे आपल्याला तर बघा सर्वांना सूचना दिलेली जाते की या ठिकाणी आपल्याला साई दर्शन करायचं आहे, त्याच्यानंतर मग आपला साई प्रसाद आहे, त्या ठिकाणी आपल्याला जेवण करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग काय कुणाला शॉपिंग वगैरे करायचं असेल तर या ठिकाणी करायची आहे। त्याच्यानंतर मग इथून शनी शिंगणापूर असं आपलं प्लॅन असणार आहे। तर बघा श्री साईबाबा दर्शन घाट शिर्डी आणि आपण गेट पर्यंत पोहोचलेलो आहोत। गेट नंबर 7, पण कुठून एंट्री आहे मला सुद्धा माहिती नाही, कारण मी पहिल्यांदाच आलेला आहे। गर्दी तर वाटते, लोक चालते रस्त्याने। तर बघा कदाचित 7 नंबरवरच आपल्याला एंट्री आहे। तर कदाचित इथून लोक येतात जातात, म्हणजे आपण लोक कधी पडेल आता आपलं 14 तारखेला
तर बघा या ठिकाणी रांग लागलेली आहे, म्हणजे आपल्याला 7 नंबर गेटवरून जायचं आहे. तर साईबाबांच्या दर्शनाला आपण निघालो आहोत. आता किती वेळ आतमध्ये लागणार आहे, कशा प्रकारे आतमध्ये असणार आहे हे सगळं या ठिकाणी तुम्हाला पाहायला चालत तिथे काही सूचना सुद्धा दिली जाते. तर या बाजूला आपल्याला जायचं आहे आणि मोबाईल आला नाही तुम्हाला लॉकर मध्ये बघा. तर मंडळी, आपण साईबाबा समाधी मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला अगदी प्रचंड गर्दी पाहायला भेटत असेल. कारण का आज रविवारचा दिवस आणि त्यात मुलात राजकीय लोकांचा कार्यक्रम असल्यामुळे अधिक लोक या ठिकाणी आलेले आहेत दर्शनासाठी. तर मंडळी, त्यामुळे एवढी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला भेटते. तर मंडळी, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक सूचना दिली जाते की साईबाबा मंदिर म्हणजे जी समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड नाही. त्याच्यामुळे आपण व्हिडिओ शूट करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला याच ठिकाणी मोबाईल लॉकरमध्ये ठेवून जायला लागतं. तर या ठिकाणी साईबाबा ट्रस्ट यांच्या वतीने या ठिकाणी तशी सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर बघा, इकडे सूचना दिली जात आहे आणि आपल्याला याच ठिकाणून आतमध्ये जायचं आहे समाधी मंदिराकडे. परंतु या ठिकाणी आपल्याला चपला किंवा मोबाईल लॉकर किंवा काही बॅग वगैरे असतील तर या ठिकाणी आपल्याला लॉकर भेटतो. अगदी 5 रुपयात ही सुविधा केलेली आहे. मात्र चप्पल वगैरे ठेवण्यासाठी मोफत सुविधा या ठिकाणी केलेली आहे. तर आपण या ठिकाणी ठेवू. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी साईबाबांच्या स्क्रीनवर दर्शन घ्या. मी दर्शन घेऊन लगेच तुम्हाला भेटतो. तर चला मंडळी, दर्शनाला जातोय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मुरलीधर पाटील बूथ क्रमांक 3च्या बाहेर रजिस्ट्रेशन करावे. हे आहे श्री साई प्रसादालय. हे समाधी मंदिराच्या पासून अगदी थोड्याच अंतरावर असल्यामुळे या ठिकाणी सर्व साई भक्तांना मोफत जेवण दिलं जातं, म्हणजेच साई प्रसाद. तर बघा, आपण या ठिकाणी पोहोचलोय. तर या ठिकाणी प्रत्येक साई भक्ताला विनामूल्य या ठिकाणी साई प्रसाद दिलं जातं. तर या ठिकाणी कुपन सुद्धा घ्यायला लागते. तर बघा, मी 2 म्हणजे नवरा बायकोचे अशी 2 कुपन घेतलेले आहेत. तर चला बघू कशा प्रकारे हे साई संस्थानाच्या माध्यमातून हे साई प्रसादाला चालवलं जातं. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. तर बघा, इथे म्हणजे इथे जाण्याचा मार्ग आहे. इथे हात धुण्यासाठी वगैरे सुविधा केलेली आहेत आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे कुपन दाखवायला लागते. तर चला मंडळी, आपण जाऊया साई प्रसादालयामध्ये. तर इकडे जाण्याचा मार्ग आहे. तर बघा, इतकी भली मोठी कॅन्टीन आपल्याला म्हणजे प्रसादालय आपल्याला पाहायला भेटतं. अगदी चांगल्या प्रकारचे या ठिकाणी जेवण असतं, म्हणजे प्रसाद असतं. तर बघा, अतिशय लाखो संख्येने लोक इथे येतात, साईबाबांचा प्रसादच खाऊन जातात. म्हणजे अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारची, आणि हे सोलार पॅनलवरच जेवण बनवलं जातं असं या ठिकाणी आल्यानंतर मला माहिती पडलं. तर बघा, अतिशय चांगल्या प्रकारचं जेवण म्हणजे अशी म्हणजे एक सिस्टमच आहे. बघा, हे आहे साई प्रसाद. तर आम्ही या ठिकाणी साई प्रसादालयाचं आस्वाद घेतला. अतिशय चांगल्या प्रकारे सुविधा आहे आणि खरोखरच तुम्ही जरी कोण यापैकी आलात तर नक्कीच साई प्रसाद खाऊनच जा. तर बघा, इतकी चांगल्या प्रकारची सुविधा. तर मंडळी बघा, साई प्रसादालय आहे, त्याच्या अपोजिट साईडला शिव म्हणजे आर्ट गॅलरी बनवण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला शिवकालीन तत्व संग्रहालय पाहायला भेटतात आणि या बाजूला जलप्रसाधन म्हणजे हात धुण्यासाठी सुविधा आहे, म्हणजे साई प्रसादाच्या अपोजिट साईडला. आणि इकडे आहे शिव. तर मंडळी, या ठिकाणी मोबाईल म्हणजे व्हिडिओ किंवा कॅमेरा शूट करण्यास अलाउड नाही. त्याच्यामुळे आपण जे जे काय आहे ते दाखवू शकलो नाही. पण अतिशय चांगल्या प्रकारे साहित्य म्हणजे शिवकालीन साहित्य ठेवण्यात आलेले आहे.
बघा आपण समाधी मंदिराचा परिसर या ठिकाणी आलेलो आहोत आणि कालोख झालेला आपल्याला दिसत आहे. तर मी दिवसा ढवल्या समाधी मंदिरामध्ये प्रवेश केला होता, पण तब्बल 6.5 तासानंतर दर्शन झालं आमचं सर्वांचं. कारण की आता या ठिकाणी राजकीय कार्यक्रम होता, तर VIP लोक वगैरेंचं येणं जाणं असल्यामुळे सामान्य लोकांसाठी म्हणजे दर्शन घेण्यास थोडंसं डिले करत होते. तर त्याच्यामुळे 6.5 तास आम्हाला दर्शन घेण्यासाठी लागलं आणि आता झाले कालोख. तर बघा या ठिकाणी साईबाबांचं समाधी मंदिर तुम्हाला दिसत असेल, कारण का मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतलं काहीही कॅमेरा किंवा व्हिडिओ शूट करू शकत नाही. तर बघा या ठिकाणी साईबाबांचं आता तुम्हाला रात्रीचंच मी दाखवतोय. तर हे समाधी मंदिर या ठिकाणी दिसते. याच्यामध्ये साईबाबांची समाधी घेतलेली म्हणजे जे तुम्हाला स्क्रीनवर दाखवत होतो ते या ठिकाणी दिसतं. आणि मग आपण आता पुढे पुढे जातोय तर मार्केट लागतो एवढा छान आहे. बघा हा ब्लॉग तर या ठिकाणी आपल्याला साईबाबांच्या मूर्त्या दिसतात, अतिशय छान आहेत. मित्र फक्त ह्या मूर्तीचा रेट सांग ना. कोणती मूर्ती? ही जी मोठी आहे हां 70,000 रुपये. किती? 70,000. हां 70,000 रुपयाला ही मूर्ती आहे. आणि हे ते कोणती छोटी का ती? 4,000. छोटी 4,000 रुपयाला. आणि एक मार्बल आहे. बरोबर आहे ना? ती पण कृष्णा का? नाही ही जी 70,000 बोलला ना हां ती ॲक्रेलिक मार्बलची आहे ना? मार्बल आहे. अच्छा थँक्यू. तर बघा इथे मस्त मार्केट आहे या ठिकाणी. आता आपण प्राईस काढली तर या ठिकाणी पूर्ण बघा. चला इकडे चष्म्याची पण दुकानं आहेत. सगळे इकडे तिकडे झालेत दर्शन घेतल्यानंतर. पण आपण शूट करण्याचा प्रयत्न करतोय. दर्शन अगदी खूप वेळाने झालं आम्हाला, तब्बल बघा हिंगोलीसुद्धा आहे या ठिकाणी. आणि रात्रीचं हे बघण्याचं दृश्य हा पूर्ण शिर्डी परिसरचा हा पूर्ण मार्केट आहे. शिर्डी परिसरचा पूर्ण मार्केट आहे या ठिकाणी. हो आपले भेटले हा कसा वाटला? हा हो तुम्हाला शोधतोय, पण कसा वाटला आपला? हा त्याला येतोय. हा साईबाबांच्या म्हणजे समाधी परिसरातला परिसर आहे पूर्ण. तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय सगळा. चला बघा ही द्वारकामाई आहे, मी दाखवतो तुम्हाला. द्वारकामाई. तर इथे सुद्धा मोबाईल अलाउड नाही. ते बाबांचं समाधी घेतलेलं मंदिर आणि ही द्वारकामाई. तर ही द्वारकामाई आहे. बाबांचं लाईव्ह दर्शन आपण या ठिकाणी घेऊ शकतो, कारण का मंदिरामध्ये फोन अलाउड नाही. तर ही आहे द्वारकामाई. ही चावडी बघा, द्वारकामाईच्याच बाजूला ही चावडी आहे. याच्यामध्ये बाबांचं एक जुनं पुतळं म्हणजे पोचिट आहे. तर या ठिकाणी त्यांना बघायला भेटते. तर ही चावडी मंदिर परिसरामध्ये गेट नंबर 4 के पास आपके परिवार वाले अनिल कल्ला मीनाक्षी प्लीज कम टू एग्जिट गेट नंबर 3. या ठिकाणी खूप दर्शन आहे बाबांचं बघा. या ठिकाणी खूप दर्शन सुद्धा घेऊ शकतो आपण. आणि समोरच श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर. तर हा दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, तो पाहू शकता. बाबांच्या समाधी मंदिराच्या बाजूला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. बघा
आणि मी आता फिरतोय मार्केट. तर बघा या ठिकाणी या मंदिराच्या परिसरामध्ये या ताई आहेत, त्यांनी कशा अतिशय चांगल्या प्रकारे रांगोळ्या काढलेल्या आहेत. तर आपण त्यांना विचारू, ताई कशी रांगोळी आहे? 20 रुपयाला आहे, पण छान आहेत. तर त्या म्हणतात 20 रुपयाला रांगोळी आहे. तुम्ही इथल्याच का ताई? हां, त्या इथल्याच राहणार आहेत. तर बघा ना, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी रांगोळी काढले. तर 20 रुपयाला एक रांगोळी देता ना? आपण पुढे आल्यानंतर आपल्याला थोडंसं अतिशय डिझाईन काढलेले, म्हणजे हे मोर, म्हणजे बघा मोर आहेत, त्याच्यानंतर मग हत्ती, उंट आहेत. दादा हे तुम्ही बनवता काय? म्हणजे विकत आणतात? ते विकत आणतात, पण चांगले आहेत. तर कसं आहे ते? एक एक कसं आहे? हे मोर 120चे 3. मोर 120चे 3 का? तर बघा मोर 100 म्हणजे 3-3चे सेट आहेत त्यांनी, पण अतिशय चांगले आहेत. तर बघा या दादाच्या इथे साईबाबांच्या मूर्त्या आहेत. दादा ही जी मूर्त्या दिसते त्या कितीला आहेत अंदाजे? या मूर्त्या कुठली? तो साईबाबांचा फोटो आहे ती? हा, ही साईबाबांची फोटो आहे ती मूर्ती कितीला? पहिली हा आपला फोटो, सॉरी पहिला हा 1 नंबर 1916ची आहे ना ओरिजिनल फोटो? हा 350. या ठिकाणी साई पालखी गार्डन सुद्धा बनवलेलं आलेलं आहे. आणि हे बघा साईबाबांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, आणि पाणी टाकताना दिसते. आणि या बाजूला बघा ही आहे साईबाबांची मूर्ती या ठिकाणी पाणी घालताना. आणि इकडे पालखी, म्हणजे ते म्हटलं तर पालखी गार्डन. तर अतिशय ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. पिंपलाचं झाड आहे बघा, या गार्डनमध्येच पिंपलाचं झाड आहे. आणि सबका मालिक एक बघा प्रतिमा आहे गार्डनमध्ये. तर मंडळी, आपलं शिर्डीचं साईबाबांचं दर्शन झालेलं आहे. आणि या ठिकाणी तब्बल 6 तासानंतर आमचं साईबाबांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर मग आम्ही सुरुवातीलाच, म्हणजे खूप गर्दी वगैरे होती म्हणून आम्ही साई प्रसादामध्ये पूजन करून घेतलं. त्याच्यानंतर साईबाबांचं आमचं दर्शन झालं, पण तब्बल 6 तासानंतर. कारण का इथे काहीतरी पॉलिटिकल कार्यक्रम होता, त्याच्यामुळं VIP लोक वगैरे येत होते. त्याच्यामुळं जे भक्त असतात, जे सच्चे भक्त असतात, त्यांच्यासाठी पण थोडंसं डिले केलं जातं. त्याच्यामुळं थोडंसं लेट झालं. पण तब्बल 6 तासानंतर अगदी रांगेत राहिल्यानंतर आम्हाला तो साईबाबांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर मग या व्हिडिओमध्ये आपण द्वारकामाई बघितली. त्याच्यानंतर साईबाबांची चावडी, हनुमान मंदिर आहे बाजूला, तो त्याचा परिसर बघितला. आणि त्याच्यानंतर साईबाबांच्या आजूबाजूला जो मार्केट आहे तो सुद्धा आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. कारण का मंडळी, याच ठिकाणी 6 तास झाले, त्याच्यामुळं कुठलाही, म्हणजे 1 डे पिकनिक होती, त्याच्यामुळे कुठलाही आम्हाला स्पॉट घेता आला नाही. तर आता आमचा परतीचा प्रवास असणार आहे. तर मंडळी, अतिशय खरंच साईबाबांचं दर्शन अगदी मनोभावाने आम्हाला भेटलं. आणि तब्बल 6 तासानंतर अतिशय चांगलं, म्हणजे कंटाळा वगैरे न आता येता आनंदाने तो दर्शन आम्ही घेतलं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आमच्या चॅनलवर पण नवीन असेल तर आपल्या चॅनलला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. फक्त निघताना 2च व्हिडिओ झालेत, कारण का एक प्रवासातला तो भजन गाता गाताना साईबाबांच्या दर्शनाला आम्ही आलो, तो एक व्हिडिओ मी बनवला आहे. त्याच्यानंतर मग साईबाबांचं दर्शन अख्खा पूर्ण दिवस याच ठिकाणी गेला. काहीतरी ट्रॅफिकमध्ये फसलो होतो, तर सकाळी या ठिकाणी 8:30ला पोहोचलो. त्याच्यानंतर 11 नंतर इथे आलो. 11 नंतर थोडंसं आरती आम्हाला भेटली. त्याच्यानंतर मग साई प्रसादामध्ये आम्ही भोजन केलं. त्याच्यानंतर मग साईबाबांचं दर्शन. नंतर मग आता थोड्या वेळाने, कारण का मोबाईल अलाउड नसल्यामुळे कुठलाही आतला, म्हणजे मंदिराच्या आतला कुठलाही परिसर आपण एक्सप्लोर करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही. त्याच्यामुळं जितकं वेळ तितकं मी आपल्या व्हिडिओत मांडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे याच ठिकाणी थांबून भेटू लवकरच. थँक्यू, टाटा, बाय बाय.